आज आहे अंगारकी एकादशी, भक्तीचा दिवस. पण माझ्यासाठी तो नेहमीच घर, कुटुंब आणि बाप्पा यांच्या प्रेमाने भरलेला असतो. सकाळ झाली की सगळ्यात आधी माझ्या कुटुंबासाठी स्वयंपाक करायला सुरुवात केली. गॅसवर भांडं, हातात चमचा आणि मनात बाप्पाचं नाव. माझा दिवस नेहमी अशाच धावपळीने सुरुवात होतो. इतक्यात आमचे छोटे सरकार आले. म्हणाले, आई चल खेळायला. खूप कंटाळा आला. मग मी सगळं सोडून त्याच्यासोबत बाहेर गेले आणि त्याच्यासोबत थोडासा वेळ घालवला. नंतर जेवण भरवला. घरी आल्यानंतर एक घास तोंडात आणि एक घास जमिनीवर. मग मी मोदक बनवायला बसले. आणि तुम्हाला एक सांगू का, मी लग्नानंतर पहिल्यांदा उकडीचे मोदक करायला बसले. माहीत नाही कसे होणार, पण बाप्पाचं नाव घेतले, झाले मोदक रेडी. त्याच्यानंतर आमच्या इथे गौ माता आल्या, त्यांना थोडंसं खाऊ दिलं. त्याच्यानंतर मंदिरात जायचं होतं, मग त्याची तयारी सुरुवात केली. मी रेडी व्हायला गेले आणि आमच्या आहोंना सांगितलं, तुम्ही पण रेडी व्हा आणि बाळाला पण प्लीज रेडी करा. मग त्याने पण त्यांचं काम चालू केलं. बाळाला रेडी केलं, स्वतः रेडी झाले, एकदम टीमवर्क. नंतर मग गाडीत बसलो, बाप्पाकडे गेलो, तिथे दर्शन घेतलं आणि तिथे खूप छान डान्स चालू होता मुलींचा. ते थोडंसं बघत बसले, बरं वाटलं बघून. त्याच्यानंतर पटापट गडबडीने घरी आलो, कारण घरी आल्यानंतर पूजेची पण तयारी करायची होती. मग यांनी पण मला थोडंसं हेल्प केली आणि पूजा झाली. त्याच्यानंतर मग पोटपूजेची तयारी. सगळं जेवण घेतलं, सगळ्यांनी जेवण केलं, बाळाला भरवलं. त्याच्यानंतर मग पटापट सगळं आवरलं, भांडी, किचन सगळं क्लीन केल्यानंतर मग दिवस खूप धावपळीचा होता, पण छान गेला. मग झोपेची तयारी. चला, माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. गुड नाईट, बाय बाय.